नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यामध्ये भरपूर जोराने प्रगतीपथावर चालत आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे काय आपण मराठीतून अर्ज केले होते ते पहिल्यांदा सांगितले होते की मराठीतले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत, पण आता मराठीतले फॉर्मसुद्धा आपले स्वीकारले जाणार आहेत। तर महिलांनी मराठीमध्येही फॉर्म भरू शकता असे आवाहन शासनाद्वारे झालेले आहे। तर मित्रांनो, याच मराठीमधून अर्ज स्वीकारण्यासाठी जी काय महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेने सांगितले आहे त्याची आपण जे काही 2 ऑगस्टची न्यूज आहे महासंवादवर ही न्यूज पूर्णपणे पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणत आहेत। तर मित्रांनो, ही न्यूज बघा, 2 ऑगस्ट 2024 आहे। चला पूर्णपणे आपण ही न्यूज पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने राज्य उत्तम प्रतिसाद मिळत आहे। या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत। पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जाईल। मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाही अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेने स्पष्टपणे केली आहे। तर मित्रांनो, यापूर्वी जे काही मराठीतून आपण अर्ज केले होते तर हे शासनामार्फत स्वीकारले जात नव्हते। तर आता महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमनं या अर्जाला स्वीकारण्यासाठी आपल्याला सांगितले आहे। तर मित्रांनो, मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्यात की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही वाणी अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता हे, परंतु अडचणीमधून बँकेने सोडविले आहे। म्हणजे जे काही तुम्ही आता मराठीतून अर्ज करणार आहात ही बँकामार्फत आपली अर्ज सोडविण्याचा प्रश्न बँकाने दिलेला आहे। तर मित्रांनो, पहिले सांगितले होते की मराठी भाषेमधील जे काही तुम्ही अर्ज केले होते ते तुमचे स्वीकारले जाणार नाहीत असे सुद्धा आवाहन केले होते, परंतु भरपूर काही महिलांनी याच्यामध्ये मराठीतून सुद्धा अर्ज केलेले आहेत, पण आता ते अर्ज आपले स्वीकारले जाणार आहेत। तर मित्रांनो, मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतात अशा प्रकारचा अप्रचार भरपूर राज्यामध्ये झाला होता। तटकरे मॅडम अशा म्हणाल्यात की कोणत्याही अशा अप्रचाराला पात्र महिलांनी अर्ज बळी पडू नये किंवा कोणाचे ऐकून आपली दिशाभूल करता कामा नये असे तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, ज्यांना कोणाला आपल्याला मराठीतून जे अर्ज करायचे असतील तर आपण आता यापुढं मराठीतून सुद्धा अर्ज करू शकता। काही कारणास्तवे जे काही आधी घडले होते ते आता होणार नाही असे मॅडम सांगत आहे की आता याची जी काही प्रॉब्लेम होती ते बँकेमधून सोडून टाकतील असे बँकेने सांगितले आहे। तर मित्रांनो, यापुढेही तुम्ही मराठीतून अर्ज करू शकता आणि तुमचे अर्ज वगळणार नाहीत असे आवाहन तटकरे मॅडमनं केलेले आहेत। तर मित्रांनो, अशी ही न्यूज 2 ऑगस्टची आहे। तर आता बिनधास्त आपण फॉर्म भरू शकता आणि येत्या रक्षाबंधनला आपल्या भरपूर महिलांच्या खात्यामध्ये म्हणजे की 2 कोटीपेक्षा अर्ज शासनाकडे अप्रूव्ह झालेले आहेत। तर अशा भरपूर महिलांच्या खात्यामध्ये या 2 महिन्याचे पैसे आपल्या खात्यावर येणार आहेत। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।